मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी आता ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंनी आता विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे। मातोश्रीवर दुपारी 1 वाजता ही बैठक पार पडेल। 1 ते 7 विभागातील विभाग प्रमुखांची आज बैठक पार पडणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। चेतन, आपण पाहतोय मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी आता ठाकरेंची शिवसेना ही ॲक्शन मोडवर आलेली आहे। आजच्या बैठकीत नेमकं काय घडू शकतं, कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते? गौरी, नक्कीच आपण ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका त्याचबरोबर इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कोणत्याही क्षणी लागू शकतात आणि त्यापूर्वी खरं तर ठाकरेंची शिवसेना यांनी तयारी देखील विभागीय केलेली आहे। आपण पाहिलं असेल मागील 2 हप्त्यांमध्ये विभागाचे निरीक्षक नेमले होते। काही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि त्यांच्याकडनं या सगळ्या विभागांचे आढावे देखील घेण्यात आले होते आणि त्यानंतर आता मुंबईत एकूण 12 विभाग येतात आणि या 12 विभागांपैकी पूर्व आणि पश्चिम उपनगरमध्ये 1 ते 7 विभाग असतात। त्या 7 विभागातील विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुख यांची आज दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे। तर उर्वरित 7, 8 ते 12 या विभाग प्रमुखांची आणि उपविभाग प्रमुखांची बैठक येणाऱ्या 2 दिवसात होईल। या बैठकीत प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कोणत्या विषयांवर आपण महानगरपालिका निवडणूक लढवायची आहे, आपली तयारी कशा प्रकारे आहे, नेमके अजेंडे कोणते असणार आहेत, कोणत्या मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढवली जाणार आहे, एकंदरीतच सध्याची विभागाप्रमाणे वॉर्डमध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून या बैठकीत घेतला जाणार आहे। नक्कीच चेतन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।